थोडासा जीव ही निशावली सीतेप्रमाणे पवित्र आहे. तिला हिचा तिरस्कार करू नकोस. ही सीतेपणा पवित्र आहे. तिला सर्विस घेतलं आणि तो हॉस्पिटलमध्ये फार सिरियस आहे असं निशाला खोटं सांगून तिला गाडीत बसवलं आणि एका निर्जन जंगलच्या रस्त्याला आणि मी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला पण तिने फार प्रतिकार केला. मग मला रागाच्या भरात तिच्यावर 2 कानपटीत मारून तिची शुद्ध हरपली. मग वासनेच्या भराने मी तिच्यावर झेप घेतला. तोच देशपांडे तिथं आला. तो फार भला माणूस आहे. निशाला तो स्वतःची बहीण मानतो. मग तो म्हणाला अरे राकेश काय करतोस तू स्वतःच्या वहिनीवर बलात्कार करतो. मी आश्चर्य झालो. मग त्याने मला माझं सर्व जन्म रहस्य सांगितलं आणि तेच रहस्य तुम्हाला सांगायला तेवढ्यासाठीच मी आलो. क्षमा करा मला पण ते भीषण कटू रहस्य तुम्हाला सांगायलाच हवं. 35 वर्षापूर्वी पुणे येथे घडलेली गोष्ट. 35 वर्षापूर्वी पुणे येथे घडलेली गोष्ट. 2 जीवांचं एकमेकावर प्रेम घडलं आणि त्या प्रेमाच्या धुंदीत त्या कुमारी मातेच्या पोटात एक घाणा मासाचा गोळा वाढत होता. बाळाला जन्म दिला पण नंतर लग्नापूर्वी झालेलं पाप म्हणून आपली जगात हेचाळणी होईल म्हणून तो मोठा पोर तिने अनाथ आश्रमाच्या दरवाजावर नेऊन ठेवला आणि या गोष्टीला तो देशपांडे साक्षी होता. तू अण्णांचा मुलगा एवढा पराक्रमी सूर्य पुत्र असून सुद्धा त्याच्या वाट्याला शुद्ध पुत्र म्हणून जीवन लांछनलं. तसेच माझं या एक अनाथ देवारचे म्हणून या जगाने माझा विचार मांडला. मी अनाथ आश्रमात वाढलो लहानाचा मोठा झालो. देशपांडे केला पाया झाला सोड रे पाया झाला म्हणजे पाया तू आमच्या अण्णाचा मुलगा म्हणजे काय केलं मी तुझा काही दोष नव्हता रे. माझ्या कर्माची पुराणा कले करून दिला ना मला दिले. माझं पाप एवढं अघोर होतं की त्याला मृत्यूदंड माझा भाव म्हणून स्वीकार केला. आणि तिला दुसरी शिक्षा होऊ नये म्हणूनच मी चालेल. ही चिठ्ठी नेऊन त्या पोलीस स्टेशनला दे. किशोर स्वतःहून आत्महत्या करते तर
त्याबद्दल कुणालाही शिक्षा होऊ नये. राकेश भैया नाही मी अपराधी आहे. तुझ्या पायान जायना सोड रे. निशा पूर्ण पवित्र आहे. हे सांगण्यासाठी त्या सूर्यावर तो सूर्य मला दे. बस पुढची बस माझा तुम्ही आता सुखाने राहा. माझा भैया म्हणून मला एकदा स्वीकार करा रे. मला बघा घेता दोन भैया